वेलकम टू द ओजस अकॅडमी। आज आपण पाहणार आहोत वर्ड्स रिकॉलिंग अँड सेंटेन्स मेकिंग पार्ट 3। तर पहा, तुमच्यासाठी काही नवीन शब्द घेऊन आलेलो आहोत। कदाचित त्यातील काही शब्द तुम्ही वाचलेलेही असतील, परंतु त्याच शब्दाला अनुसरून आता आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स या आधारावरचे सेंटेन्स बनवायचे आहेत। चला तर पाहूया। मित्रांनो, सिंपल प्रेझेंट टेन्सचा एक फॉर्म्युला असा आहे की कर्ता म्हणजे सब्जेक्ट, कर्ता, वर्ब क्रियापदाचं पहिलं रूप अँड ऑब्जेक्ट। बस हा फॉर्म्युला ह्या फॉर्म्युल्याचाच उपयोग करून आपल्याला काही सेंटेन्स बनवायचे आहेत। तर वर्ड आपल्या समोर आहे, पहा, AGREE, ऍग्री। ऍग्री म्हणजे सहमत असणे, सहमत असणे। एखाद्या गोष्टीला आपण सहमत असतो, त्या गोष्टीला आपण मान्य करतो, त्याला सहमत असणे म्हणतात। तर पहा, त्या आधारावर एक आपण सेंटेन्स बनवूया। सेंटेन्स असा आहे, आय ऍग्री विथ यू। आय ऍग्री विथ यू, मी तुझ्याशी सहमत आहे। दूसरा वर्ड असा आहे TWINKLE, ट्विंकल। ट्विंकल म्हणजे चमकणे, चमकणे। ट्विंकल म्हणजे चमकणे। तर चांदण्या ह्या आकाशात चमकत असतात। मग झाला, ह्याच्यावरून आपण आता सेंटेन्स बनवू। बघा, सेंटेन्स असा बनवूया की द स्टार्स, STARS, द स्टार्स twinkles, TWINKLES, twinkles in the sky। चांदण्या आकाशात चमकतात। एस ह्यासाठी लावलेला आहे ह्या क्रियापदाला, का? कारण जे त्रिकालबाधित सत्य अशा काही घटना, गोष्टी, वस्तू काही पण असू द्या, जे त्रिकालबाधित सत्य असेल त्याच्या क्रियापदाला एस किंवा एस हा प्रत्यय लावायचा असतो। इथे आपण वाटल्यास लिहूया, एस किंवा ES हा प्रत्यय प्लस मध्ये घ्यायचा असतो वर्बच्या। तर हा नियम फक्त हे अशा त्रिकालबाधित सत्य असलेल्याच वस्तूंसाठी, घटनांसाठी आपल्याला लावता येईल। पुढे बघूया, तिसरा वर्ड आहे SHINE, शाईन। शाईन म्हणजे पण चमकणे। बघा, SHINE, शाईन म्हणजे चमकणे। ह्या आधारावरच आपण सेंटेन्स बनवूया की द सन शाइन्स, सूर्य चमकतो। झाला सेंटेन्स। पुढे आहे थिंक। थिंकचा अर्थ काय होतो? THINK, थिंक म्हणजे विचार करणे। आय थिंक, मला वाटतं की, आता पहा, इथे विचार करणे म्हणजेच मला वाटणे किंवा वाटणे वगैरे वगैरे, हे विचार करण्याशी संबंधितच आहे। मग लिहूया, आय थिंक इट्स गुड। मला वाटतं ते चांगलं आहे। पुढे बघूया, पहा, एका या पाचव्या याच्यामध्ये की दोन वर्ड आपण एका मिक्स करून एक सेंटेन्स बनवायचा आहे। बघा, ADMIT, ऍडमिट। ऍडमिटचा अर्थ होतो ADMIT, ऍडमिटचा अर्थ होतो मान्य करणे, मान्य करणे। पहा मित्रांनो, ऍडमिटचे आणखी दोन अर्थ होतात। ऍडमिटचा अर्थ होतो की शाळेमध्ये दाखला करणे, म्हणजे ऍडमिशन म्हणतो आपण त्याला, किंवा ऍडमिट म्हणजे हॉस्पिटलमध्ये एखाद्या पेशंटला ऍडमिट करणे, म्हणजे तो पण त्याचा हॉस्पिटलमध्ये दाखल करणे त्याला। हे असे 2-3 अर्थ होतात। परंतु तिसरा अर्थ हा मान्य करणे पण होतो। आणि आणखी एक वर्ड आहे मिस्टेक, MISTAKE। मिस्टेकचा अर्थ होतो चूक। आपण म्हणतो ना, आपल्या हातून काही एक छोटीशी मिस्टेक झालेली आहे म्हणजे चूक झालेली आहे। तर चूक आणि मान्य करणे
ह्या दोन शब्दांना एकत्रित करून आपण एक वर्ड बनवूया, सेंटेन्स बनवूया. तर बघा काय सेंटेन्स बनेल की आय ऍडमिट माय मिस्टेक, MISTAKE. आय ऍडमिट माय मिस्टेक, मी माझी चूक मान्य करतो, कबूल करतो, अशा प्रकारे. BUILD, बिल्ड. बिल्ड म्हणजे बांधणे. मग बांधणे, बिल्ड या शब्दावरनं आपल्याला एक सेंटेन्स बनवायचा आहे की बघा जसं की पक्षी घरटे बांधतात. मग त्यावरनं चला तर बनवूया तो सेंटेन्स की बर्ड्स, BIRDS, बर्ड्स, बिल्ड, BUILD, बिल्ड, नेस्ट्स, NESTS, नेस्ट्स. पक्षी, इथे बर्डला एस का लागलं कारण एक पक्षी नाही, सर्वच पक्षी बांधतात म्हणून एस लावलेला आहे. बर्ड्स, बिल्ड, नेस्ट्स. नंतरचा वर्ड आहे SHORT, शॉर्ट. शॉर्ट म्हणजे थोडक्यात किंवा छोटे, थोडक्यात है ना, दोन अर्थ होतात त्याचे. दुसरा वर्ड यामध्येच आहे स्पीच. स्पीच म्हणजे बोलणे किंवा स्पीच म्हणजे भाषण. आता याच्यामध्ये दोन शब्दांना एकत्रित करून आपल्याला सेंटेन्स बनवायचा आहे. शॉर्ट म्हणजे छोटे आणि स्पीच म्हणजे भाषण. मग काय की मला छोटं भाषण आवडतं किंवा छोटे भाषण करायला आवडतं. चला तर बनवूया. आय लाईक शॉर्ट स्पीच. मला छोटं भाषण आवडतं. राईट. पुढे बघूया. पुढचा वर्ड असा आहे की NEED, नीड म्हणजे गरज, नीड म्हणजे आवश्यकता. तर बघा NEED, नीड म्हणजे गरज किंवा आवश्यकता. मग दुसरा वर्ड परत त्याच्या समोर मी असा दिला, त्याला थोडं खाली घेतो कारण हे त्याच्या सोबत वाटलं पाहिजे. दुसरा वर्ड आपण असा घेतला की हेल्प. हेल्पचा अर्थ होतो मदत. दोन वर्ड आहेत तिथे, एक आहे गरज, दुसरी आहे मदत. नीड अँड हेल्प. मग तुम्हाला मदतीची गरज आहे असं आपण समजूया. आणि ह्या मराठीचा आता इंग्लिश मध्ये सेंटेन्स बनवायचा. बघा कसा बनवायचा. आय नीड युअर हेल्प. मला तुझ्या मदतीची आवश्यकता आहे, मला तुझ्या मदतीची गरज आहे. चला नवीन त्याचा सेंटेन्स बनवणे. परत पुढे आहे वर्ड की OWNER, ओनर. ओनर म्हणजे मालक असणे. मग घराचा मालक असो किंवा एखाद्या प्रॉपर्टीचा मालक असो, ओनर म्हणजे मालक. मग आपण असं म्हणूया की मी माझ्या घराचा मालक आहो. चला तर मग हा सेंटेन्स लिहू. आय एम ओनर. आय एम ओनर माय हाऊस. ओनर ऑफ माय हाऊस. आय एम ओनर ऑफ माय हाऊस. मी माझ्या घराचा मालक आहे. चला तर शेवटचा वर्ड आहे SLAP, स्लॅप. स्लॅप म्हणजे चापट मारणे किंवा स्लॅप म्हणजे झापड देणे. ठीक आहे. तर मग हा वर्ड लिहूया अगोदर मराठीतनं की चापट मारणे किंवा झापड, है ना. दोन त्याचे अर्थ होतात बघा. तर जसं की हा वर्ड जो आहे त्याच्यावरून आपल्याला आठवतं की घरामध्ये एखादा छोटस मूल फार जिद्द करत असते की मला चॉकलेट पाहिजे किंवा ते एकच गोष्टीचा फार फार नाद लावतं. मग आईला राग येतो, बाबा म्हणतात त्याला काय पाहिजे, आई म्हणते आता याला चापटच पाहिजे.
तर मग पाहूया आपण हा सेंटेन्स मध्ये बदलू, याच्यावर आपण एक सेंटेन्स लिहूया. बघा कसा. आई म्हणते ही वॉन्ट ही वॉन्ट अ स्लॅप नाऊ. त्याला आता एक चापटच पाहिजे, तेव्हा तो शांत बसेल. ठीक आहे. अशा प्रकारचे आपण तुम्हाला भरपूर असे काही शब्द माहिती असतील तर अशा शब्दांचा आधार घेऊन तुम्ही स्वतः त्याचं मराठीमध्ये सेंटेन्स बनवा आणि त्या सेंटेन्सला परत इंग्लिशमध्ये बनवण्याचा प्रयत्न करा. सुरुवात तर आपण साध्या वर्तमान काळापासूनच केलेली आहे. तुम्ही पण साध्या वर्तमान काळाचे असे सेंटेन्स बनवा. हा, तुम्हाला कुठे अडचण आली तर आमचा व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावर तुम्ही तुमचा तो शब्द पाठवा, त्याचा आम्ही पुन्हा सेंटेन्स बनवू. तुमच्या त्या शब्दाला सेंटेन्समध्ये कसं बनवायचं ह्याचं उत्तर समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाठवून देऊ. धन्यवाद.